नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, डॉक्टर सुजयदादा यांच्या सूचनेनुसारच या ठिकाणी कामकाज चालू आहे. आमचं सगळं नगरसेवकांचं, नगराध्यक्षांचं, अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्यामुळं आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे आणि आम्ही त्यांना डेडलाईन दिलेली आहे. साधारण त्यांनी महिनाभराच्या आत आम्हाला शिर्डी सुतासारखी सरळ करायची आहे आणि त्यासाठी बरेचसे बंधनं आम्ही त्यांच्यावर घातलेले आहेत. ज्या ठिकाणी कचरा आहे त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करणे, त्याच्यानंतर अधिकारी जर काम करत नसले तर त्यांना घरचा रस्ता दाखवणे, अशा कडक शिस्त अशी लागावी म्हणून त्या संदर्भात आम्ही पावलं उचललेली आहेत. 100% गार्डनची दुरावस्था झालेली आहे. ते गार्डन रिपेअर करायच्या आज स्थितीमध्ये आहे. आम्ही त्याची पाहणी केल्यानंतर आमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी जे नियोजन आहे ते कोलमडलेलं आहे. त्यासाठी एक सुजयदादांशी चर्चा करून आम्ही कठोर पावलं उचलून ते गार्डन कसं परत व्यवस्थित करता येईल आणि त्या ठिकाणी देखभाल करत असताना परत अशा प्रकारचं नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. आता सगळ्यात पहिली गोष्ट असं आहे की कर्मचारी वेळेवर येत नाही म्हणून त्यांना आम्ही आता शेवटची एक नोटीस देणार आहोत. याच्यानंतर ते जर वेळेवर आले नाहीत तर त्यांना आम्ही कायमस्वरूपी त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. त्यांना कामावर काढून देण्यात येईल या प्रकारचा आमचा निर्णय झालेला आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील किंवा डॉक्टर सुजयदादा असतील, त्यांनी ह्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे, म्हणजे रस्त्यावर जे वाहनं फिरतात, शनी शिंगणापूर असेल किंवा तुमचे ट्रॅव्हलचे बसेस असतील किंवा तुमचे ॲपे रिक्षा असतील, यांना सगळ्यांना पार्किंगमध्ये उभं राहण्याच्या संदर्भात एक मीटिंग लवकरात लवकर घेण्यात येणार आहे. हे लोक रोडवर दिसणार नाहीत, पार्किंगमध्ये त्यांनी तो व्यवसाय करायचा आहे आणि त्यासाठी जेवढे ट्रॅव्हल ऑफिस आहे शिर्डीतले ते बऱ्यापैकी त्या पार्किंगमध्ये आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून देणार आहोत. साहेबराव संस्थांच्या मदतीस त्या ठिकाणी गरज भासणार आहे. शिर्डी नगर परिषद आहे आणि नामदार साहेब आणि सुजयदादा आहेत. अशा पद्धतीने या शिर्डीच्या भविष्याच्या पार्किंग आणि रस्त्यावर वाहनं उभं न राहण्याच्या संदर्भातला हा आमचा निर्णय होईल. थुंकणारे फेरीवाले यांच्यावर कडक निर्बंध आम्ही आणणार आहोत. फेरीवाल्यांना बसवताना योग्य ठिकाणी काही म्हणजे योग्य वेळ ठरवता येईल का या संदर्भात सुद्धा आमच्या सगळ्या नगरसेवकांची आणि आम्ही सुजयदादांशी चर्चा करणार आहोत. आणि 100% शिर्डी शहर हे जागतिक लेवलचं देवस्थान असल्यामुळं याच्यात आम्ही कुठल्याही प्रकारची कचुराई करणार नाही आणि कठोर निर्णय आम्ही या ठिकाणी घेणार आहोत.